पदर दिला या डोई तिलाच माझी क्यों ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी सॉन्ग वरती होणार आहे। आता सॉन्ग कोणतं आहे तुम्हाला आपल्या समोर व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे। खूप जण आपला व्हिडिओ स्किप करतात मित्रांनो, तर व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओ जर स्किप केला तर आपण मेन ट्रिक शिकवतो ना, ते ट्रिक मिस होतात, त्यामुळे तुमचा व्हिडिओ बरोबर बनत नाही। त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही, व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला। सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काही आपण मटेरियल यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून तुम्ही मटेरियल एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। प्लस तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करण्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल मित्रांनो। तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्रीमध्ये। ओके, आता टेलिग्राम चॅनल जॉईन कुठून करायचा तर टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला, सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप करायचं नाहीये। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मायेचा पदर दिला या डोई तिलाच माझी क्यों ग क्यों, मायेचा पदर दिला या डोई तिलाच माझी क्यों ग क्यों। पण मग येणाई माझा तू ग देऊ, येणाई माझा तू, येणाई माझा तू ग देऊ, येणाई माझा तू। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण आपल्या CapCut ॲप्लिकेशनवरती क्रिएट करणार आहोत। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले, सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप करायचा नाहीये। बाकी आपण आज CapCut यूज करतो म्हणजे आपल्या VPN तर 100% लागणारच आहे। तर VPN मध्ये प्रॉक्सी VPN वापरतोय मी, तुम्ही दुसरं कोणतं VPN वापरू शकता। आणि आता CapCut Pro, जर तुमच्याकडे CapCut Pro 2026 लेटेस्ट व्हर्जन नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, ते तुम्ही जाऊन डाउनलोड करून घ्या, एकदम फ्रीमध्ये आहे। आणि टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। ओके, आता VPN आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कनेक्ट करून घ्यायचं, तर मी ऑलरेडी कनेक्ट करून घेतलेला आहे। आता काय करायचं, आता याचं आपल्याला CapCut वरती ओके अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला काही CapCutचा इंटरफेस बघायला मिळणार आहे, हे बघा अशा प्रकारे। आता काय करायचं, सिंपल न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। एक तुम्हाला ना 25 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल अशा प्रकारे, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे। ओके, बीटचा व्हिडिओ आहे। काय करायचं, हा व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा आणि इथं ॲड करायचा। आता काय करायचं, सिंपल हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, इथे एक ऑप्शन आहे बघा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, याचा ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट करून घ्यायचे आहेत। आता काय करायचं, ऑडिओ म्हणजे सॉन्ग आहे, सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, इथं खाली थोडं स्क्रॉल करायचं, बीट्सवरती इथं यायचं आहे। आता हे बघा, इथं आपला पहिला बीट असणार, इथं बीट नाव आहे, ते आपला पहिला बीट असणार आहे। ओके, इथे आपले बीट असणार आहेत, हे बघा जास्त। आता अशा प्रकारे बीट्स आहेत आपले, तर आपण ते बीट्स ॲड करून घेऊयात मित्रांनो। ही बघा, काय अवघड नाही मित्रांनो, एकदम सोपं आहे। इथे एक असणार, इथे एक असेल, इथे एक जास्त अवघड नाहीत बीट, थोडं जास्त आहेत बट अवघड नाहीत। ओके, व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करा, थोडा स्किप करू नका। इथे एक आहे, जर एकदम डिटेलमध्ये एडिटिंग शिकायचं असेल तर आपल्या पेजला लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो। व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे, लाईकला विसरायचं नाही आहे। खूप जण व्हिडिओ बघतायत पण लाईक नाही करत। ओके, त्यामुळे लाईक नक्की करा जा, लाईक केल्यानं काय होतं, जरा आम्हाला पण भारी वाटतं की लोकांना म्हणजे आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांना व्हिडिओ आवडत आहे आपला, दुसऱ्या काय लाईकचा विषय नाही। त्यामुळे सर्वांनी लाईक नक्की करत जा। किंवा आपले बीट्स इथं एक आला, इथं एक ते असणार, ही इथं आणखीन एक इथं। ओके, जास्त अवघड नाही, तुम्हाला सोप्या प्रकारे सांगितले बीट कसे लावायचे। ओके, तर इतके अशा प्रकारे आपले बीट्स आहेत, बीट्स ॲड करून घ्यायचे। आता काय करायचं, सिंपली बीट्स आपण ॲड केले आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे। आता इथं एक स्प्लिटचं ऑप्शन आहे, 1 नंबरलाच बघा, सॉरी स्क्रॉल करायला सांगितलं, 1 नंबरलाच आहे।
ओके, इथून आपला जो फोटो आहे तो फोटो स्प्लिट करायचा. हे बघा आपला फोटो जे आहे अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचा आहे. कशात अवघड नाही मित्रांनो, फोटो स्प्लिट करायचं. हे बघा, तर आपण घेऊया स्प्लिट करून. म्हणजे अवघड तर काय नाही मित्रांनो. बाकी तुम्हाला काय अडचण येते बिनधास्त कमेंट करा, आपण कमेंटचं उत्तर लगेच देत असतो. खूप जणांना अनुभवसुद्धा आहे. आपण कमेंटला हायगाई करत नाही, 1 मिनिटात ते 2 मिनिटामध्ये लगेच रिप्लाय असतो. जसं तुमच्या म्हणजे कमेंटचा नोटिफिकेशनवर आला की लगेच रिप्लाय देत असतो आपण, त्यामुळे विषय नाही. जर तुम्हाला कोणत्या सॉन्गवरती व्हिडिओ करायचा असेल ते सॉन्गसुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं, त्यासुद्धा सॉन्गवरती आपण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूयात. आपल्याला काही विषय नाही मित्रांनो, कॉन्टेंट फक्त करायचा असतो आणि ते कोणासाठी करायचं तुमच्यासाठीच करायचं आहे, बाकी दुसऱ्यांसाठी करायचं नाही. त्यामुळे तुम्हाला एखादं कोणतं गाणं आवडत असेल, त्यावरती एडिट पाहिजे असेल तर बिनधास्त कमेंट करा, त्यावरती आपण 100% व्हिडिओ आणूयात. लगेच आपण पहिला दुसराच व्हिडिओ असतो, जेव्हा तुम्ही कमेंट केली त्याचा दुसराच व्हिडिओ असते आपला म्हणजे त्या सॉन्गवरचा. ओके, म्हणजे 1-2 जण अनुभवसुद्धा आहे, कारण आपण केलेले सुद्धा आहेत मागचे व्हिडिओ आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपले जे फोटो आहे ते फोटो स्प्लिट करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, या फोटोला सगळं ॲड करायचं आहे. ओके, तर मित्रांनो आपण बोललेलं फोटो आपला रिप्लेस करायचा विसरलो. ओके म्हणजे बोलत बोलत आपण लक्षातच नाही राहिलं. काय करा तुम्ही, एक यामध्ये फोटो ॲड करून परत हे करून घ्या, सांगतो मी. तर यामध्ये सुद्धा रिप्लेस केलं तरी चालणार आहे. वेगवेगळे फोटो यूज करा. हे बघा खाली स्क्रॉल करायचं रिप्लेसचं ऑप्शन आहे. आपला मीडिया ओपन होईल, मीडियावरती जायचं आहे. तुम्ही जो कोणता फोटो ॲड करून घेणार तो फोटो ॲड करून घ्या स्टेप बाय स्टेप. ओके, तर दुसरं असेल माझं हे बघा इन्स्टा प्रो. हे बघा अशा प्रकारे फोटो झूम करून म्हणजे लगेच फोटो चेंज करून घ्या, नाहीतर सगळे कट करून परत एकदा रिप्लेस करून घ्या. काय सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला, यायला तर काय ॲडजस्ट करून घ्या. ओके, आता काय करायचं आपल्याला सगळं यामध्ये ट्रान्झॅक्शन वगैरे सगळे ॲड करायचं आहे. आता तुम्हाला दाखवतो आपलं डायरेक्ट मेन व्हिडिओवरती. ओके, तर मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. सिंपल सगळं सांगतो स्टेप बाय स्टेप, व्हिडिओ कोणी स्किप करू नका. ओके, आता जो आपला 1 नंबरचा फोटो आहे, सिंपल 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. खाली थोडं स्क्रॉल करा किंवा इथंच आहे ॲनिमेशनचं ऑप्शन, या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कॉम्बोवरती यायचं, एक पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन आहे, तर हा पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन इथं ॲड करून टाकायचं. ओके, समोर यायचं समोरच्या फोटोपाशी, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आता काय करायचं, पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन असेल, हा ॲनिमेशन इथं ॲड करायचं म्हणजे 2 नंबरच्या फोटोला. ओके, कोणता स्टार्टिंग पेंडुलम 1, 2 नंबरला पेंडुलम 2, परत समोर यायचं. काय करायचं, पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, 3 फोटो सेम टू सेम इफेक्ट आहेत, काही सुद्धा बदल नाही. 4 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं. एक झूम 1 नावाचं ॲनिमेशन आहे, सिंपल आहे झूम 1 नावाचं ॲनिमेशन इथे ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे, झूम 2 नावाचं ॲनिमेशन इथे ॲड करून द्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती यायचं आहे. डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन आहे, हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. ओके, आता याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती यायचं आहे. डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन याला ॲड करायचं आहे. या फोटोला डिस्टोर्ट राईट, या फोटोला डिस्टोर्ट लेफ्ट. समोरच्या फोटोपाशी यायचं, डिस्टोर्ट राईट की द्यायचं आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी येऊन काय करायचं, ॲनिमेशनवरती यायचं, एक स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. किती नंबर सेकंदपाशी, 7 सेकंदपाशी. ओके, समोरचा फोटो आहे, याला काय करायचं, स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, कॉम्बोवरती येऊन स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करा. स्लिप अँड स्लाईड 1 आणि स्लिप अँड स्लाईड 2. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती यायचं आहे. याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, याला काय करायचं आहे, पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, 10 सेकंद समोरचा फोटो आहे हा, याला झूम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी या, एक स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन इथे ॲड करा. समोरच्या फोटोपाशी स्लिप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, एक झूम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करा. वाटलं तर तुम्ही सगळे जे ॲनिमेशन आहेत ते नोट डाऊन करून घ्या एखाद्या नोटबुकमध्ये, म्हणजे कसं नंतर तुम्हाला व्हिडिओ करताना प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आणि काय करा, फोटो 1/2 म्हणजे 1 नंबरचा फोटो 2 नंबरचा फोटो असं टाकून ॲनिमेशन ॲड करा. आता याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, एक याला झूम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. आता काय करायचं आहे, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. कॉम्बोवरती येऊन समोरच्या फोटोपाशी यायचं, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. जे समोरच्या फोटोपाशी येऊन परत राईट, समोरच्या फोटोपाशी येऊन परत लेफ्ट, परत इथं राईट, परत इथं लेफ्ट. ओके, आता काय करायचं, एक ॲनिमेशनवरती यायचं, इनवरती यायचं, एक तुम्हाला इफेक्ट सर्च मारायचा आहे अनफोल्ड नावाचा. तर सिंपल हा अनफोल्ड नावाचे ॲनिमेशन सर्च मारा, इथं अशा प्रकारे ॲनिमेशन येणार आहे बघा. हा ॲनिमेशन इथे ॲड करायचा. ओके, आणि हा अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन एक काय करा, या 2 फोटोला ॲड करा. ओके, 1, 2.
याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन आहे, हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचा आहे. ओके, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत कॉम्बोवरती यायचं आहे. वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन आहे, सिम्पल वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके मित्रांनो, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन आहे, कोणता डिस्टोर्ट अँड स्ट्रेच, तर हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे कॉम्बोवरती येऊन. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, परत कॉम्बोवरती यायचं स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन आहे, सिम्पल ॲनिमेशन इथे ॲड करून द्यायचं आहे. ओके, इतकं कळालं. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे आता, तर या फोटोला 3D इफेक्ट आहे. आता काय करायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक 3D कार्ड 2 नावाचं ॲनिमेशन आहे, तर या फोटोला हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे, 3D कार्ड 2. काय करायचं, थोडाफार फोटो असं प्रकारे झूम करून घ्या, थोडं क्लिअरली दिसेल. आता यायचं आहे याच्या समोरच्या फोटोपाशी, म्हणजे लास्ट 2 नंबरचा फोटो इथे यायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं आहे, स्वे इन नावाचं ॲनिमेशन आहे, ही बघा अशा प्रकारे स्वे इन, तर हा ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं, म्हणजे एकदम एंडिंगच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. तर गाईज आपण अशा प्रकारे एक एक करत सगळे इफेक्ट ॲड करून घेतलेले आहेत, समजलं. आता काय करायचं, आता स्टार्टिंगला यायचं आहे. आता यायचं इफेक्टवरती, एक आपल्याला स्टार्टिंगपासून एक इफेक्ट ॲड करायचं आहे. आता काय करायचं, ट्रेनिंगवरती यायचं व्हिडिओ इफेक्टवरती. ओके, एक डायमंड झूम नावाचं ॲनिमेशन म्हणजे इफेक्ट बघायला मिळणार आहे, डायमंड झूम, तर हा इफेक्ट या फोटोला ॲड करायचा आहे. या इफेक्टची लेंथ म्हणजे जितकी नॅचरली येते, नॅचरली म्हणजे जेवढी येते तेवढीच ठेवून द्या, बाकी कमी जास्ती करायची गरज नाही. आणखी आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. काय करायचं, एक बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे, ऑप्टिकल स्कॅन नावाचा, सिम्पल ऑप्टिकल स्कॅन नावाचा इफेक्ट ॲड करायचा. लेंथ बाकी याची जितके इथे तितकेच ठेवून घ्या. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. एक स्पीड आहे, ते स्पीड एकदम 0 ठेवून घ्यायची. ओके, हे अशा प्रकारे. आता काय करायचं, आता यायचं आहे एक 1 2 3 4 5 नंबरच्या फोटोपासून, म्हणजे 20 फूट, 0.2 सेकंदापासून तो 20 फुटाचा फोटो आहे का, इथे यायचं म्हणजे 3 सेकंदापाशी. आता काय करायचं आहे का, आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे, तुम्हाला सांगतो मी. ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये अँगल विंग्स नावाचा इफेक्ट आहे, अँगल विंग्स या फोटोला इफेक्ट ॲड करून द्यायचं आहे. ओके, आता यायचं आहे बरोबर 4 सेकंदापाशी एक बॉडी इफेक्टवरती यायचं टेक्नॉलॉजी 3 नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे, हा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ जितक्या तितकीच ठेवा, परत हाच इफेक्ट डुप्लिकेट करून हा इफेक्ट इथून लास्ट होऊन अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो. हा इफेक्ट आहे, हा इफेक्ट इथून डुप्लिकेट करायचा, बघा इफेक्ट खाली होतो. हा इफेक्ट काय करायचा आहे, इतका असं ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त पण इकडे समोर नाही आला पाहिजे. इतका बघा, म्हणजे संपलं का लगेच हा इफेक्ट आपला यावा, हे बघा अशा प्रकारे. परत डुप्लिकेट करून हा सुद्धा इफेक्ट इथं आला पाहिजे. ओके, आता यायचं बरोबर 12 सेकंदापाशी एक बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. हिल फायर नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. कोणता, हिल फायर, तर हिल फायर नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, याच्या परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. एक फ्लेम विंग्स 1 नावाचा ॲनिमेशन आहे, फ्लेम विंग्स 1, तर हा ॲनिमेशन इथे ॲड करायचा आहे. एकदम म्हणजे 14 सेकंदापासून सगळं विषय सोडायचं आहे फोटोंचा. डायरेक्ट यायचं आपल्याला 18 सेकंदापाशी, डायरेक्ट 18 सेकंदापाशी 4 सेकंद सोडून द्यायचे मधले. ओके, एक आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. पार्टीवरती या किंवा ट्रेनिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे, शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा. लेंथ एकदम एंडिंगपर्यंत ठेवायची आहे. ॲडजस्टवरती यायचं, एक स्पीड आणि इंटेन्सिटी कमी करून घ्या. ओके, म्हणजे जास्त पण शेक झालं नाही, इफेक्ट पाहिजे. ओके, आता काय करायचं, परत बॉडी इफेक्टवरती यायचं, क्लासिकवरती यायचं आहे. तुम्हाला इफेक्ट बघायला मिळणार आहे मिनी झूम नावाचा, हे बघा अशा प्रकारे मिनी झूम, तर हा इफेक्ट ॲड करायचा. ओके, मिनी झूम, याची सुद्धा लेंथ एकदम एंडिंगपर्यंत ठेवायची आहे. आता काय करायचं, एक बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, म्हणजे तुम्हाला 18 सेकंदापासून सांगतो. एक लाइटिंग बाउंड नावाचा इफेक्ट आहे, लाइटिंग बाउंड, तर हा इफेक्ट इथे ॲड करायचा. लेंथ एक जितकी तेवढीच ठेवा, 1 सेकंद 2 सेकंद काय येते ते. ओके, काय करायचं आपल्याला इथे 21 सेकंदापाशी एक बॉडी इफेक्ट असेल, तुम्हाला दाखवतो, फिगर ग्लेअर नावाचा, तर हा इफेक्ट इथे ॲड करायचा, फिगर ग्लेअर नावाचा या फोटोला. याच्या समोरच्या फोटोपाशी यायच्या म्हणजे 23 सेकंदापाशी काय करायचं, एक तुम्हाला इफेक्ट सांगतो, टोटेम फ्लेम्स नावाचा बॉडी इफेक्ट म्हणतोय मी. टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट इथे ॲड करून द्यायचा आहे. कोणता, टोटेम फ्लेम्स. तर मित्रांनो, आपले जितके आपले व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्ट आहेत सगळे आपण ॲड करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, आपले ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे. आता ट्रान्झॅक्शन ॲड करण्यासाठी हे जो व्हाईट बॉक्स आहे, त्या व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर खाली इथं थोडं स्क्रॉल करायचं. ओके, एक लाईटवरती यायचं. लाईटवरती आल्याच्यानंतर एक तुम्हाला सांगतो, ब्लेंच किंवा फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे, ब्लेंच किंवा फ्लॅश. तर दोन्हीपैकी एक इफेक्ट ॲड करायचा आहे, ब्लेंच किंवा फ्लॅश नावाचा. ओके, दोन्हीपैकी एक इफेक्ट ॲड करा. तर माझ्या मते ब्लेंच नावाचा इफेक्ट छान आहे, तो इफेक्ट ॲड करा. ब्लेंचची इफेक्ट जी आहे, लेंथ जी आहे, लेंथ 0.1 सेकंड ठेवायची. किती, 0.1 सेकंड. इथं आपल्या टू ऑलवरती क्लिक करायची मित्रांनो, म्हणजे आपला जो इफेक्ट आहे
ट्रान्झॅक्शन आहे ती सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे, म्हणजे एक एक करून लावायची गरज नाही. ओके, तर सिंपल मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी झालेला आहे. ओके, आता काय करायचं, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. काही झंझट नाही, काही नाही, फक्त एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या, व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तर नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की कळवा, त्या टॉपिकवरती आपण 100% व्हिडिओ आणूयात. तर भेटूया न्यू कॉन्टेंटमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.